आपण या गोष्टी चुकूनही करू नयेत. मंदिरात गेल्यावर पूजा करून झाल्यानंतर मंदिरातून बाहेर येताना घंटी कधीही वाजवू नये. उंबऱ्यावर कधीही शिंकू नये. नंबर 3, दक्षिणेस पाय करून कधीही झोपू नये. नंबर 4, पुरुषांनी शनिवारी दाढी हजामत करू नये. नंबर 5, शनिवारच्या दिवशी घरात तेल कधीही आणू नये. नंबर 6, दातांनी कधीही नखे काढू नयेत. नंबर 7, लोणी सोमवारी कढवू नये. नंबर 8, महादेवाच्या पिंडीवर बेलाचे पान हे नेहमी पालथे ठेवावे. नंबर 9, गणपतीला तुळस वाहू नये. तसेच द्वादशीच्या दिवशी तुळस कधीही तोडू नये. नंबर 10, घरातून कधीही बाहेर जाताना जातो असे म्हणू नये, येतो असे म्हणावे. नंबर 11, शिवलिंगावर कधीही हळदी कुंकू वाहू नये. नंबर 12, देवघरातील दिवा, धूप, हवन हे कधीही फुंकर मारून विझवू नये. नंबर 13, किचनमध्ये कधीही गोळ्या औषधं ठेवू नये. नंबर 14, कुंकू हे हिंदू धर्मात सुवासनेचे लक्षण मानले जाते. आपलं स्वतःचं कुंकू इतर कोणत्याही महिलेसोबत शेअर करू नये. म्हणजेच कुंकवाचा करंडा कोणत्याही स्त्रीच्या हातात देऊ नये. तुम्ही देवाला अर्पण केलेले कुंकू इतर कोणत्याही डब्यात इतर महिलेशी शेअर करू शकता, परंतु तुमचा स्वतःचा कुंकवाचा करंडा हे कोणत्याही स्त्रीला देऊ नये, तो वेगळाच असावा. नंबर 15, स्त्रिया बऱ्याचदा सहजपणे त्यांची बिंदी किंवा टिकली दुसऱ्या महिलेला देतात. घरात एखादी मैत्रीण किंवा नातेवाईक कोणी आलं असेल तर त्यांना लावण्यासाठी बिंदीची गरज भासली तर स्त्रिया ताबडतोब त्यांची बिंदी काढून त्यांना देतात. तुमची बिंदी इतर कोणाशीही शेअर करू नका. असं केल्याने वैवाहिक जीवनावर परिणाम होऊ शकतो. नंबर 16, विवाहित स्त्रीने तिच्या स्वतःच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही स्त्रीला देऊ नयेत. यामुळे वैवाहिक जीवनात दुरावा निर्माण होऊ शकतो. त्यामुळेच विवाहित महिलांनी त्यांच्या स्वतःच्या बांगड्या किंवा पैंजण इतर कोणत्याही महिलेसोबत, स्त्रियांसोबत शेअर करू नयेत. नंबर 17, आपण जोपर्यंत पैसा कमवत नाही, आपल्या पायावर उभा राहत नाही, तोपर्यंत इतरांना सल्ले बिलकुल अजिबात देऊ नये. नंबर 18, एखाद्या व्यक्तीवर प्रमाणापेक्षा जास्त कोणावर विश्वास ठेवू नये. जर त्याच व्यक्तीने विश्वासघात केल्यावर खूप जास्त खचून जाण्याची शक्यता असते. नंबर 19, आजची कामे उद्यावर ढकलू नयेत. अशाने काम आणि ताण दोन्हीही वाढतो. त्यामुळे कामं वेळीच करावीत. नंबर 20, मित्र आणि नातेवाईकांशी पैशांचे व्यवहार शक्यतो करूच नयेत. यामुळे संबंध बिघडण्याची शक्यता खूप जास्त असते. नंबर 21, फक्त तोंडावर चांगले बोलणारे मित्र आणि नातेवाईक हे कधीच असू नये. असे नातेवाईक असण्यापेक्षा नसलेलेच बरे. नंबर 22, कधीही कोणाचे उसने पैसे घेतले असतील तर ते परत करण्यासाठी नियत चांगली ठेवावी किंवा टाळाटाळ करू नये. टाळाटाळ केल्यास अडचणीच्या वेळेस कोणीही मदत करत नाही, हे कायम लक्षात ठेवा. नंबर 23, कधीही तोंडावर गोड आणि पाठीमागून कडू असे बोलू नयेत. आपल्या मनात जे असेल ते नेहमी स्पष्ट आणि तोंडावर बोलावे. नंबर 24, खोटे बोलणे किंवा इतरांना फसवणे अशा व्यक्तींना टाळलेले म्हणजेच इग्नोर केलेलेच बरे. यामुळे विश्वासघात तर नष्ट होतच, शिवाय प्रेमही नष्ट होते. नंबर 25, जे तुमच्या मालकीचे, हक्काचे नाही आहे त्यावर कधीही हक्क गाजवू नये. आणि जर एखादी वस्तू एखाद्या व्यक्तीकडून घ्यायची असेल तर त्या व्यक्तीची परवानगी घेतल्याशिवाय घेऊ नये. नंबर 26, जबाबदाऱ्यांकडे कधी दुर्लक्ष करू नका. कुटुंब, काम आणि समाजाप्रती असलेली तुमची कर्तव्य आणि घराप्रती असलेली तुमची कर्तव्य याकडेही दुर्लक्ष करू नका. नंबर 27, आपल्या आरोग्यासाठी आणि कल्याणासाठी हानिकारक असलेल्या सवयी पूर्णपणे टाळा. जसे की हानिकारक पदार्थांचा गैरवापर आणि अतिभोग टाळा. नंबर 29, तुमच्या स्वतःच्या शारीरिक आणि मानसिक, भावनिक आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. स्वतःची काळजी आणि कल्याण यांना प्रथम प्राधान्य द्या. नंबर 29, आपल्या सद्विवेक बुद्धीस न पटणारी कोणतीही गोष्ट करू नये. नंबर 30, चोरी कधीही करू नये, खोटे बोलू नये, लाडी लबाडी कधीही करू नये, परनिंदा, टिंगल टवाळी
हे तर अजिबातच करू नये. अशा प्रकारे आपल्या जीवनात अशा कितीतरी गोष्टी आहेत त्या करणे थांबले पाहिजेत, नाहीतर त्या केल्यापासून पूर्णपणे टाळल्या पाहिजेत. तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे मला कमेंट्समध्ये नक्की कळवा. अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.